नमस्कार मैत्रिणींनो, शारदास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत क्रिस्पी ब्रेड पकोडे। हे तुम्ही करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। हे बटाटे स्मॅश करून घेतले आहे। तर मी इथे जिरे तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर कांदा, त्यानंतर मी एका बाउल मध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडेसे जिरे, ओवा आणि लाल मिरची 1 चमचा टाकून घेऊया आणि हे मिश्रण एकजीव करूया। आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळ नाही, बेताचे पातळ करायचे आपल्याला। स्वादानुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण बघू शकता तुम्ही एकजीव झालेले आहे। हे बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। कोथिंबीर स्वादानुसार मीठ टाकून तर अशा प्रकारे आपले हे सारण पूर्ण एकजीव झालेले आहे आणि तयार आहे आपलं आतलं बॅटर। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे आणि आपण आता हे ब्रेडला स्टफिंग लावून घेऊया। अशा प्रकारे आपण हे स्टफिंग लावून घेतलेले आहे। त्यावर दुसरा ब्रेड ठेवूया। त्यानंतर आपण हे ब्रेड पिठामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घेऊया। तर तयार आहे आपला कुरकुरीत व क्रिस्पी असा ब्रेड पकोडा। हा पकोडा इतका सुंदर झाला आहे, तुम्ही खाऊन बघा आणि ही रेसिपी ट्राय करा। जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।